पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। 70 फूट उंच राष्ट्रध्वजाचे कुठे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये। प्रश्न 2, कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी अलीकडेच संसद बरखास्त केली? तर त्याचं उत्तर आहे मेडागास्करच्या राष्ट्रपतींनी। प्रश्न 3, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची 94वी जयंती कधी साजरी केली? तर त्याचं उत्तर आहे 15 ऑक्टोबरला। प्रश्न 4 पाहूया। फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो हे। प्रश्न 5, निधन झालेल्या अभिनेत्री डायन कीटन यांना कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला? तर त्याचं उत्तर आहे ॲनी हॉल चित्रपटासाठी। प्रश्न 6, कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्याचे। प्रश्न 7 पाहूया। कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन यांनी भारताला भेट दिली? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशाचे राष्ट्रपतींनी। प्रश्न 8, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे डेन कार्ड्स यांची। प्रश्न 9, निधन झालेले पंकज धीर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर त्याचं उत्तर आहे अभिनयाशी। प्रश्न 10 पाहूया। विश्वास योजना अलीकडेच कोणी सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर मनसुख मंडविया यांनी। प्रश्न 11, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेवर भारताची कोणत्या कालावधीसाठी निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे 2026 ते 2028 पर्यंत। प्रश्न 12, प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 85वा क्रमांक आहे। प्रश्न 13 पाहूया। एका अभ्यासानुसार युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI कोणत्या राज्यात व्यवहारांची वापरासाठी तीव्रता सर्वाधिक आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये सर्वाधिक UPI पेमेंट्स वापरला जातो। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।